शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बारामती तालुक्यातील पंधर या गावामध्ये श्री जगताप सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि त्यांचा जो ऊस आहे ती 7 बाय 6 अशी लागवडीचं अंतर आहे. आणि त्यांनी जो प्रयोग केलेला आहे किंवा ते ज्या शेड्यूलनं सध्या शेती करत आहेत किंवा ऊसाचं पीक घेत आहेत त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. तर मी पहिल्यांदा जगताप सर यांचं स्वागत करतोय. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते सर नमस्ते. हां ठीक आहे. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की हे जे ऊस आहे त्याची जी व्हरायटी आहे ती कोणती लावलेली आहे आपण? 86-032. लागवड कधीची आहे? रोप लागवड 23 जून हां 2025 ची. म्हणजे आज आपले किती दिवस कंप्लीट झालेले आहेत? पूर्ण या लागवडीला 4 महिने 7 दिवस झाले. 4 नाही 4 महिने जास्त झाले. नाही, जुलै, हां ऑगस्ट, सप्टेंबर, हां ऑक्टोबर, हां नोव्हेंबर 5 महिने 7 दिवस. हां 5 महिने 7 दिवस. 5 महिने 7 7 दिवस दिवस. कंप्लीट झाले. हम्म. तर लागवडीचं अंतर काय आहे आपले? लागवडीचं अंतर 7.25 फूट. दोन सरीमधलं अंतर 2 7 फूट आहे. सरीमधलं अंतर 7 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 1.25 फूट. 1.25 फूट आहे. 1.25 फुटावर एक रोप लावलेलं आहे. रोप लावलेले बरोबर. 5 महिने 7 दिवसाचा हा प्लॉट आहे. प्लॉट आहे. आणि तुमची मोठी भर ही लावून झालेली आहे. मोठीवर जरा थोडी उशीर झाली यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं. हां वस्तुस्थिती अशी 4 महिन्याच्या आत मोठी भरणी व्हायला पाहिजे होती. हां पण 4 महिन्यानंतर आता गेल्या 15 दिवसापूर्वीची मोठी भरणी पूर्ण झाली. 4.5 महिन्याचा कालावधी गेला. बरं. आता तुम्ही हे ऊस लागवड केल्यापासून त्याला तुम्ही रासायनिक खतं असतील किंवा काय आळवणी काय फवारणी या संदर्भात काय माहिती द्याल का किंवा कशा प्रकारचं शेड्यूल तुम्ही वापरत आहात? सुरुवातीला रोप लागवड केली तेव्हा आळवणी केली होती. हां त्यामध्ये 1261 आणि हमला बरं आणि 22-3 बरं असं हे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि हां 1261 हे खत दिलं होतं. दिलं पण होतं. त्यानंतर मात्र हां डॉक्टर अमोल पाटील सरांच्या शेड्यूलनुसार जे रासायनिक खतं त्यांच्या स्पिल्ट फर्टिगेशन पद्धतीमध्ये हां हां विभागून खत देण्याची पद्धत, त्या पद्धतीनुसार दर आठवड्याला 10 किलो या पद्धतीने आजपर्यंत खत मात्रा दिलेली आहे. 2 शेड्यूल पूर्ण झालेत. 3रं शेड्यूल सुरू केलेलं आहे आणि 3ऱ्या शेड्यूलमध्ये डॉक्टरांच्या सांगण्यानुसारच नत्राबरोबर म्हणजे युरियाबरोबर फॉस्फरिक ॲसिड साधारणपणे 2 किलो दिलेलं आहे 200 लिटर पाण्यातून दिलेलं आहे. आपलं जे 2 शेड्यूल आहे त्याचे एक हे सांगाल का तुम्ही? म्हणजे शेड्यूलमध्ये खतं कोणती कोणती आहेत आणि त्याचा क्रम काय आहे? शेड्यूलमध्ये डॉक्टर पाटील सरांनी दिलेला जो क्रम आहे त्या क्रमानुसार सुरुवातीला पहिल्या रविवारी 10 किलो युरिया, त्यानंतर पुढच्या रविवारी 10 किलो अमोनियम सल्फेट, त्यानंतर 2.5 लिटर PIB10, त्यानंतर 24-24-0 10 किलो, त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये 18-46 10 किलो, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये 10-26-26 10 किलो आणि MOP पोटॅश हे पांढऱ्या कलरचं 5 किलो. अशा पद्धतीचं शेड्यूल साधारणपणे 1.25-2 महिन्यामध्ये पूर्ण होतं. पण यावर्षी पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळं 2 शेड्यूल पूर्ण व्हायलाच आम्हाला 4 महिने 4.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला. म्हणजे आतापर्यंत फक्त तुमचे 2 शेड्यूल पूर्ण झालेले 2 पूर्ण झाले, 3रं सुरू झालेलं आहे. लागवडीनंतर एक सरासरी 10व्या दिवशी तुम्ही शेड्यूल चालू केलं. बरोबर, अगदी बरोबर. आता हे शेड्यूल तुम्ही कधीपासून करत आहात? आपलं शेड्यूल जे आहे ते कधीपासून करत आहात? आता ह्या पिकाला तर सुरुवातीपासून केलं. गेल्या वर्षीची आमची जी तोड झाली त्याला तर पहिल्या दिवसापासूनच सुरू केलं होतं आणि गेल्या वर्षी तर पूर्ण 100% डॉक्टर पाटील सरांच्या याच्यानुसारच खतं दिली होती. त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही खत ॲडिशनल मातीतून दिलेलं नव्हतं. म्हणजे बेसल डोस रासायनिक खताचा न देता आठवड्याला फक्त 10 किलो 10 किलो. तर मागच्या वर्षी तुम्हाला एकरी जे उत्पादन मिळालं ते किती टन निघालं आपलं शेड्यूल केल्यानंतर? तुमच्या शेड्यूल डॉक्टर पाटील सरांच्या शेड्यूलनुसार त्यामध्ये आम्हाला एकरी 90 टनाचं उत्पादन मिळालं. परंतु गेल्या वर्षीचं थोडंसं लागण नियोजन आमचं थोडंसं चुकीचं झालं होतं की पट्टा लागवडीमध्ये 8 फूट पट्टा काढला होता आणि 8 फुटामध्ये 1.5 फूट
अंतर होतं 2 रोपांमधलं. बरं. त्यामुळं थोडीशी ऊसांची संख्या हम्म, हम्म. ही थोडी कमी वाटली किंवा कमी. कमी झाली. बरं. आणि फुटव्यांची संख्या कमी असल्यामुळं हम्म, थोडंसं ॲव्हरेज कमी होतंय का काय असं वाटलं. पण नंतर निघालेले वॉटरशूट हम्म, किंवा नवीन कोंबरे आपण म्हणतो, हम्म, हम्म. त्यामुळं थोडंसं उत्पादन आम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळालं. मिळालं. तशी अपेक्षा अजून आमची जास्त होती, हम्म. परंतु लागण नियोजनामध्ये थोड्या चुका झाल्या. हा, त्या चुका यावर्षी आम्ही थोड्याशा कमी करण्याचा प्रयत्न केला. केलाय. बघूया आता यावर्षी आणखी काय दुसऱ्या प्रयत्नात होत आहे ते. यावर्षी तुम्ही 7x6 वर लागवड केलेली आहे. हम्म, हम्म. महत्वाचं मला असं विचारायचं आहे की तुम्ही 6 शेड्यूल जे आहेत, आपण तीच जी वर्षाचे 6 राऊंड आहेत, हम्म, हम्म. आता मगाशी तुम्ही सांगितलेलं 7 खताचा 1 राऊंड, एक राऊंड. असे 7 शेड्यूल, सॉरी 6 शेड्यूल आपण करतोय. त्या 6 शेड्यूल व्यतिरिक्त म्हणजे जवळपास वर्षाचं 330 किलो खत होते. हो बरोबर. 330 किलो खत म्हणजे 50 किलोची 6 पोती आणि 30 म्हणजे वर्षाचं खत 50 किलोची 6 पोती हो आणि हो पोटॅश जे आहे ते 30 30 किलो. किलो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय खत बेसल डोस वगैरे त्या 90 टनासाठी टाकलं होतं का? गेल्या वर्षीच्या 90 टनामध्ये तर नव्हतं टाकलं, नव्हतं पण टाकलं. यावर्षी हा. थोडीशी फुटव्यांची संख्या कमी दिसत होती. हम्म, साधारणपणे 50 ते 60 किलो हम्म. 24-24-0 म्हणजे टाकले. शेड्यूल व्यतिरिक्त टाकले. हे छोटी भर लावताना दिलेलं होतं. बरं, ठीक आहे. तुम्हाला म्हणजे माझ्या स्वतःच्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे की मोठी भर असेल, छोटी भर असेल किंवा रासायनिक खत हे आपल्याला देण्याची गरजच नाही. पण आम्ही आपण तर पण आपण विश्वास ठेवून आपण ते केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 बॅग ज्या दिलेल्या आहेत, एक बॅग जे तुम्ही एकरी नाही 24 60 किलोच 60 दिलं, किलो 60 किलोच. एकच हा बॅग दिली. एकच बॅग. एकच बॅग दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही दिलेलं नाही नाही दुसरं काय. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला त्या जी 90 टन एकरी उत्पादन मिळालं, ती व्हरायटी कोणती होती? 86-0-32 तीच होती. व्हरायटी. 30 व्हरायटी होती. दुसरं रोप लागवड. रोप लागवड होती. आता मागच्या वर्षी पण तुमचं 8 फुटावर जे होतं त्याला डबलच लाईन होती का? हो डबल लॅटरल होती. शेतकरी मित्र हे खूप महत्वाचं आहे. तर यांना 7x6 वर ह्यांनी जी लागवड केलेली आहे, दोन्ही साईडनं जे आहे ते लॅटरल आहे आणि महत्वाचं जो बेड तयार झालेला आहे त्या बेडवर लॅटरल राहणं गरजेचं असतं. बुडाच्या जवळ खत आणि पाणी मुळांच्या जवळ मिळणं खूप गरजेचं असतं. तसं साध्य होण्यासाठी आपण जर 4.5 फूट किंवा 5 फुटापर्यंत बेडवर नळी चढवणं आपल्याला अवघड जातं. मुळांच्या जवळ जेवढं आपण खत देऊ तेवढं कमी खतामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळता येणं शक्य आहे. आज सुद्धा आपण जर ह्या प्लॉटची परिस्थिती बघितली तर आपण बघू शकताय की 5 महिने पूर्ण झालेत आणि 5 महिने पूर्ण झालेल्या ऊसाला सुद्धा बऱ्यापैकी प्रत्येकाच्या बुडातून 1-2 चांगल्या प्रकारचे वॉटरशूट जे आहेत, कोंबारा जे आहेत ते निघायला सुरुवात झालेली आहे. थोडं दाखवा तुम्ही कॅमेरामन, तेवढं दाखवा. याच्यामध्ये ते शूट आलेले जे आहेत, वॉटरशूट जे आहेत ते दाखवा त्याच्यामध्ये. हां वॉटरशूट जे आहे ते दाखवा. ह्याच्यामध्ये आपण बघू शकताय की पूर्ण प्लॉटमध्ये जे आहेत ते अशा बुडामध्ये वॉटरशूट जे आहेत ते या लागलेले दिसत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 5 महिन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला शूट यायला लागलेत आणि जे वजन जे भरतं जनरली ते शूटमधूनच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वजन मिळत असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर मला असं म्हणायचं आहे की सरासरी एक 6 पोती रासायनिक खत किंवा 6.5 पोती रासायनिक खत आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचा स्वतःचा एक चिलेटिंग एजंट PIB10 हा तुम्ही वापरला 100%. तर ह्याच्यामध्ये एवढ्या खतामध्ये 90 टन उत्पादन सुद्धा म्हणजे मला स्वतःला मी समाधानी आहे. तुम्ही म्हणताय अजून वाढायला पाहिजे, काय हरकत नाही. तर म्हणजे समाधानकारक वाटतं का बाबा की 6-7 पोत्यामध्ये आपल्याला 90 टनाचं मागच्या वर्षी उत्पादन मिळाले. यावर्षी सुद्धा मला हा प्लॉट सुद्धा खात्री आहे की त्या 90 टनाला पुढल्या वर्षी सुद्धा तुमचा प्लॉट हा काही कमी राहणार नाही. तर मला असं विचारायचं की खरंच म्हणजे 6-7 बॅगमध्ये 90 टन निघते किंवा आपण ह्याच्यापूर्वी एक 5-6 व्हिडिओ दुसऱ्या चॅनलमार्फत केलेले आहेत, आता हा आपण स्वतः करायला लागलो. तर तेवढं निघणं शक्य आहे का? हे आपल्या स्प्लिट प्रॅक्टिकेशन विभागून डोस पद्धतीमध्ये जे आम्ही सांगतोय वारंवार लोकांना, तर तुम्ही लोकांना सजेस्ट कराल का की विभागून डोस पद्धती तुम्ही करा, ठिबक करा
अशा प्रकारे विभागून खतं द्या जेणेकरून फायदा होतोय, असं तुम्ही लोकांना सांगाल का, शेतकऱ्यांना सांगाल का? 100% डॉक्टर साहेब म्हणतात त्यामध्ये अगदी तथ्य आहे की कमी रासायनिक खतामध्ये आपल्याला एकरी 100 टनाचं उत्पादन निघू शकतं, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त निघू शकतं. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आहे की रासायनिक खतं कमी वापरल्यामुळे जमिनीचं होणारं जे अतिरिक्त नुकसान आहे ते टाळता येतं. आणि त्याबरोबर डॉक्टर साहेब नेहमी सांगतात की डिकम्पोजर असेल किंवा EM असेल हे तुम्ही वापरा. तर ते जीवाणू आम्ही 1 महिन्यातून 1 वेळा 200 लिटर पाण्यातून, डिकम्पोजर 200 लिटर आणि EM 200 लिटर पाण्यातून दर महिन्यातून 1 वेळा प्रत्येक प्लॉटला सोडत असतो जैविक पद्धतीने. आणि त्यामुळे ते जीवाणू वाढतात. दिलेले रासायनिक खतं ते जीवाणूमुळं मुळापर्यंत अपटेक करण्याची क्षमता वाढते. आणि डॉक्टर साहेबांचं जे स्वतःचं प्रॉडक्ट आहे PIB10 याच्याविषयी तर आम्हाला निश्चितपणे 100% शाश्वती आहे की ते जे PIB10 नावाचं लिक्विड आहे ते वापरल्यामुळे निश्चितपणे या रासायनिक खतं दिलेली अगदी कमीत कमी ती पिकांच्या मुळापर्यंत जातात आणि पिकांच्या मुळाची अपटेक करण्याची क्षमता त्याच्यामुळं वाढते. आणि पिकामध्ये असणारी जी ग्रीनरी असेल किंवा जे निघणारे खालचे वॉटरशूट असतील हे लवकर निघायला त्याच्यामुळं मदत होते. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरा कुठलाही घटक वापरत नाही. न वापरता सुद्धा एवढ्या प्रमाणात हे वॉटरशूट निघालेत. आता 3ऱ्या शेड्यूल मधलं आम्हाला PIB10 लवकर द्यायचंच आहे. तर ते दिल्यानंतर तर मला खात्री आहे अजून पुढच्या 15-20 दिवसामध्ये आणखीन वॉटरशूटची संख्या वाढायला मदत होईल. ओके, ठीक आहे. आज तुम्ही वेळ दिला. मी माझ्या म्हणजे स्वतःहून म्हणजे मला असं वाटलं की चला आपण स्वतः सुद्धा काही व्हिडिओ आपण शेतकऱ्यांबरोबर बनवूया. म्हणून त्या पहिला शेतकरी की जो मी स्वतःहून पहिला व्हिडिओ करायला लागलो. यापूर्वी जे मी काही 6 व्हिडिओ केले ते सर्व व्हिडिओ मी त्या दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून ते केलेले होते. पण आज मी पहिल्यांदा स्वतःच्या मोबाईलमधून आणि स्वतःच्या चॅनलवर हा व्हिडिओ मी स्वतः असे डिस्कशनमधले इथून पुढं कायमस्वरूपी माझं टार्गेट आहे की 15 दिवसाला, महिन्याला शेतकरी बघून आपण ते व्हिडिओ करणार आहोत. अजून एक मला असं म्हणायचं की ऊस सोडून अजून दुसऱ्या कोणत्या पिकाला आपण PIB10 वापरलं का? ऊस सोडून PIB10 गेल्या वर्षी आम्ही सोयाबीनचं पीक केलं होतं पाठीमागच्या अंगामध्ये. ऊसाची 3 पिकं झालती. पण बेवडासाठी आम्ही सोयाबीनचं पीक केलं. तर सोयाबीनच्या पिकाला 2 स्प्रे आणि 1 वेळा 2.5 लिटर मुळातनं आळवणी ड्रीपमधून ही केली होती. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही खत वापरलं नाही. तर 30 गुंठ्यामध्ये आम्हाला 9 ते 9.5 क्विंटलचं सोयाबीनचं उत्पादन मिळालेलं आहे. हो, 100%. आणि गेल्या वर्षी आम्ही हरभऱ्यालाही 2 स्प्रे फक्त घेतले होते. तर ते हरभरा पिकासाठी आम्हाला उपयुक्त वाटले. त्या व्यतिरिक्त इतर स्प्रे दिले पण नंतर पुढच्या स्टेजमध्ये दिले होते. पण हरभऱ्याचा ढाळा करणं किंवा फुलकळी निघणं या दोन्हीसाठी या PIB10ची आम्हाला हरभऱ्यासाठी सुद्धा मदत झालेली होती. ठीक आहे. नमस्कार. अजून एक आपल्याकडे दुसरे खलाटे सर आहेत. त्यांच्याशी थोडंसं बातचीत करूया. नमस्कार. तुमचाही तुम्ही स्प्लिट फर्टिगेशन ऊस करत आहात. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ऊसामध्ये यावर्षी काय बदल जाणवत आहे किंवा तुमची माती किंवा तिचा pH या संदर्भात थोडी माहिती सांगा. तुमच्या जमिनीचा pH किती आहे, कार्बनची टक्केवारी किती आहे का? नमस्कार, माझं नाव अनिल खलाटे. माझं क्षेत्र नीरा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळे जमिनीचा pH आणि पाण्याचा TDS खूपच खराब आहे. म्हणजे किंबहुना काही वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी आमच्या शेताचं उत्पन्न 40 ते 50 टनापर्यंत असायचं. गेल्या 2 वर्षाखाली मात्र ते कसं झालं माहित नाही, पण 68-70 पर्यंत पोहोचलो होतो. पण गेल्या वर्षीपासून जगताप सर आणि आम्ही पाटील सरांच्याकडे जाऊन आल्यापासून आम्ही त्यांचा व्हिडिओ पाहिला. आम्ही 4 जण, तावरे सर, धुमाळ सर, जगताप सर आम्ही जाऊन आलो. तेव्हापासून आमचा 100% विश्वास बसताना आम्ही त्या दिवसापासून 100% वापरतो आणि लोकांनाही रेकमेंड करतो. त्याचं कारण असं की शेतकरी हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज खर्चाने खूप त्रासलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच प्रकारच्या महागाई म्हणजे PVC असेल, खतं असतील, तणनाशक असतील, कुठले स्प्रे असतील, मशागती असतील, ह्या सगळ्या खर्चाने त्रासला आहे. आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याकडून मिळणारा दर हा फारसा वाढत नसल्यामुळं खर्चात बचत करून उत्पादनात वाढ होणं हा सगळ्यात आम्हाला जादूमय किमया पाटील सरांच्याकडून मिळाली.
आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या वर्षीपासून वापरतो. गेल्या वर्षी माझा आडसाली ऊस फार कमी होता आणि त्यात थोडं सश्याने नुकसान केल्यामुळे उत्पन्न थोडं कमी मिळालं, तरी पण 65-68 टनापर्यंत मी पोचलो. पण आत्ता जी सध्या माझी आडसाली 15/7/2025 86 5 बाय 1.5 लागवड आहे, त्याला नुकतंच जगताप सर, पाटील साहेब, पाटील डॉक्टर आम्ही आता भेट देऊन यापूर्वी आलेलो आहोत. आणि आज इतकं समाधान वाटतं की डॉक्टर पाटील येण्यापूर्वीच मला खात्री होती की यावर्षी आपण 80 टन क्रॉस करणार. आणि डॉक्टर पाटलांनी ज्यावेळेस तो प्लॉट बघितला त्यावेळेस त्यांनी खात्रीशीर सांगितलं की सर तुमचा प्लॉट 80 टन क्रॉस नक्की करेल. तर ही सगळी गोष्ट PIB 10+ जे शेड्यूल आहे आणि खर्च कमी आहे. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की शेतकऱ्याने शेतकऱ्यासारखं वागावं. उंटावरनं शेती करणाऱ्यासाठी हे शेड्यूल नाहीये, म्हणजे खरं सांगायचं. कारण दर आठवड्याला तुमचे लाईटच्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला उपस्थित राहून छोट्या छोट्या तक्रारी न करता, काही खतं विरघळत नाहीत, ती खतं विरघळण्याची आयडिया आपापल्या लेवलला विरघळून ही सोडली पाहिजेत. कधी पांढरं खत मिळत नाही, कधी काळं खत मिळतं, किंबहुना काही वेळेस ड्रिपवर एंड कॅप काढून साफसफाई करणं, कारण आपण ड्रिपमधलं खतं सोडतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं आणि शेतकरी जर कमर्शियल व्ह्यूने जर बघितलं तर उत्पन्न वाढतंय, याशिवाय खर्च कमी होतोय. ही गोष्ट सगळ्यात किमया फार मोठी, त्यामुळं नफ्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि आमच्या बऱ्याच मित्रांना आम्ही हे गोष्ट रेकमेंड करतोय. जे कोणी हे लोक व्हिडिओ बघतील त्यांना माझी विनंती की तुम्ही उत्पन्न हे जे शेड्यूल आहे हे वापरून बघा. तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल. आणि सगळ्यात महत्वाची की खिशाची कात्री कापणारे जे मंडळी आहेत त्याच्यापासून तुम्ही तुमचा बचाव होईल, एवढं सांगू शकतो या क्षणाला मी. जमिनीचा कस, सगळ्यात महत्वाची गोष्ट की 2 वर्षापूर्वीपासून जेव्हापासून वापरतो तेव्हापासून एक गोष्टच लक्षात आली की जमिनीमधला कस जो आहे, जमिनीचा म्हणजे पोत सुधारला. दुसरी गोष्ट उत्पन्न, म्हणजे कुठल्या प्रकारचं शेणखत मी टाकू शकलो नाही पावसामुळं, तरी सुद्धा ऊस चांगला आला. याचा अर्थ काय की जमिनीचा पोत सुधरत चालला ह्या स्प्लिट फर्टिगेशनच्या वापरामुळे. PIB 10 मध्ये असलेले कंटेंट्स असतील किंवा अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळल्यामुळे ह्या गोष्टीचा उपयोग होतोय. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती का, की रासायनिक खताचा वापर कमी केला की निसर्ग जो आहे, नेचर जो आहे, तो ऑटोमॅटिक जमिनीला रिसायकल करायला आपल्याला बरोबर. सुरुवात करतो. आपण बघितलं, तुम्ही मला रिपोर्ट दाखवले, 9.25 pH आहे, हो 9.15, म्हणजे हायली बेसिक जी आहे ती जमिनीची कंडिशन आहे. आणि मग अशा वेळेस बऱ्याचदा काही मेटलचं प्रेसिपिटेशन होतं, त्याचं हायड्रॉक्साईड होतं आणि मग त्याचा अपटेक होत नाही. मग अशा वेळेस जमिनीचा pH आपल्याला माहित आहे की 6.5 ते 7.5 या दरम्यान आयडियल असेल तरच सर्व न्यूट्रिएंट अपटेक होतात. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त pH कमी झाला, जमीन ऍसिडिक झाली तरी पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. किंवा pH 8.5 पेक्षा वरती गेला तरी त्या पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. तुमच्या जमिनीचा EC खूप आहे, pH 9.15 चुनखड आहे, भरपूर चुनखड आहे, तरीही मला स्वतःला तुमचा मगाशी ऊस बघितल्यानंतर खूप समाधान मिळालं. आणि तुम्ही जे सांगितलं की बाबा मला आजपर्यंत ह्याच्यापेक्षा जास्त कधी ऊस निघालेला नाही आहे, तर मी त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की यावर्षी नक्की तुम्ही 80+ जात आहे. आणि एवढ्या सगळ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये तुमचं रिपोर्ट बघितल्यानंतर मला खात्री झाली की खरंच या अशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, म्हणजे तुमच्या पाण्याचा TDS सुद्धा 3000 पेक्षा जास्त आहे, 4.5च्या आसपास. 4.5. तर अशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सुद्धा तुमची ऊस जो आहे तो अतिशय टिकून आहे. आपण इंटरफेरन्स कमी केला, मातीमध्ये रासायनिक वापर कमी केला की निसर्ग जो आहे तो 2 पावसाळे, 2 हिवाळे, 2 उन्हाळे गेल्यानंतर ऑटोमॅटिक सॉईलला चांगल्या फर्टाईल सॉईलमध्ये तो कन्वर्ट करत असतो. कारण ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जीवाणू, मायक्रोब सगळे, ते सगळी इकोसिस्टम म्हणतात त्याला, बरोबर, ती सगळी कामाला लागते त्याला सुधारण्यासाठी. आपण जास्त